हॅलो मैत्रिणी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या द मंगल स्टिचिंग या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम तर आपल्याला इथून एक लाईन मारून घ्यायची आहे. जे काही आपला कपडा कमी जास्त असेल तो आपला इथे निघून जाईल. आणि आपल्याला आता इथून पूर्ण उंचीचं माप टाकायचे आहे. तुमची जे काही पूर्ण उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. इथे माझी 14.5 इंच आहे आणि त्यामध्ये मी 1 इंच प्लस करत आहे. 14.5 इथे माझी पूर्ण उंची आहे. इथून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून झाल्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं असतं. शोल्डरचं माप इथे माझं 5 इंच आहे. तुमचं जे काही असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मुंढा मी टाकत आहे. मुंढा माझा इथे 4.25 इंच आहे. 5 इंचला 2 लाईन कमी इथे मुंढा आहे माझा. तुमचा जे काही मुंढा असेल ते तुम्ही घ्या. त्यानंतर इथून एक बॉक्स तयार करून घेऊयात आपण मुंढ्याचा. आता मुंड्याला आपण आकार देऊन घेऊयात. 1.5 इंचावरती इथे पाठीमागचा मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा असतो. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग झाल्यानंतर छातीचं माप टाकूयात. छाती आहे इथे माझी 28 इंच. त्या 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 1.5 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे. कमरेच्या साईडने सुद्धा 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. जे काही तुमची कंबर असेल आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई घ्यायची आहे कमरेच्या साईडने. आता आपली इथे टक्सचं मार्किंग करणार आहोत. टक्स इथे माझा 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. 4 इंच रुंदी घेतलेली आहे आणि 4 इंच लांबी घेतलेली आहे. हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि टक्सचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला गळ्याची लांबी घ्यायची आहे. गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे. तुम्ही हवा असेल तर 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. इथे खूप कमी माप असल्यामुळे मी शोल्डर उतरणार नाही, त्यासाठी गळा हा जास्त पसरट घेतलेला नाही. गळा लांबी इथे माझी 8 इंच आहे. 7.5 तयार आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 8 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला हे पाठीमागचं पॅटर्न कट करायचं आहे. हे पॅटर्न आपल्याला जशास तसं समोरच्या भागावर ठेवायचं आहे आणि पूर्ण मार्किंग करून घेऊन समोरच्या भागाचे आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहे. इथे बघा, जिथे ॲडजस्ट होईल आपलं कापड तशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जशास तसं ह्या कापडाची मार्किंग करायची आहे. जशास तसं मार्किंग झालेलं आहे. इथे आपल्याला हुकपट्टीसाठी थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मी इथे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी म्हणजेच आपल्याला ह्याची प्रिन्स कटची पट्टी कटिंग जोडण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. लांबीमध्ये समोरचा भाग हा पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे आणि साईडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. खालच्या साईडने जशास तशी मार्किंग करायची आहे आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला इथे अर्धा इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. अशा पद्धतीने आपले जे काही मार्किंग आहेत ते आपल्याला मार्क करून जोडून घ्यायचे आहेत. इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे मी. क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला गळ्याचं मार्क टाकायचं आहे. गळा रुंदी मी इथे 2 इंच घेतलेली आहे. त्यानंतर गळा लांबी 6 इंच घेतलेली आहे. तुमची गळा लांबी जे काय असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. एक बॉक्स तयार करून आपल्याला इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा जे काही गळा समोर करायचा असेल त्याचं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. मी 3.5 इंच टक्सची लांबी घेतलेली आहे.
वरतून आपल्याला 4 इंच घ्यायचे आहे. टक्स पॉईंट इथे माझा 10 इंच आहे, प्लस अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन शिलाईसाठी जाईल शोल्डरमध्ये, त्यासाठी मी अर्धा इंच खालती घेतलेला आहे. 10.5 इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे. त्यानंतर ह्या साईडने वरच्या साईडने 4 इंच घेतलेला आहे. एक लाईन ओढून घेऊयात आणि टक्स आपला इथे मार्किंग करून घेऊयात. ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. जेवढा आपण साईडला घेतले तेवढंच आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याचा आकार देऊन प्रिन्स कटचा आकार जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे पाव इंच मध्यम जागी आकार देऊन घ्यायचा असतो. दोन्हीमध्ये अर्ध्या इंचचा अंतर असला पाहिजे मुंड्यामध्ये. आता आपल्याला हे इथे मुंडा जोडून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे, प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे. हे पॅटर्न पूर्ण आपल्याला मार्किंग केलेली जशास तशी कट करून घ्यायचं आहे. आपल्याला समोरचा मुंडा कट करायचा आहे. इथे जो खालचा मुंडा आहे ना, तोच कट करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टी कट करायची आहे. आता इथे आपण प्रिन्स कटसुद्धा कट करून घेऊयात. टक्स इथे जो आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने हा टक्स कट करून पूर्ण प्रिन्सची कटोरी कट करायची आहे आपल्याला. तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये काही अडचणी असेल तर मला नक्की विचारा.